मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीतच रस्सीखेच सुरू झाली आहे। मावळमध्ये श्रीरंग बारणे यांच्या नावाला विरोध सुरू झालाय, तर शिरूरमध्ये आढळराव पाटलांच्या चिंतेतही वाढ झाली आहे। पाहूयात याबद्दलचा एक रिपोर्ट। मावळमध्ये श्रीरंग बारणेंचं टेन्शन जरा वाढलंय। शिरूरमध्ये आढळराव पाटलांनाही उमेदवारीची चिंता आहे। महायुतीचे नेते इच्छुकांची नाराजी कशी दूर करणार? मावळ लोकसभेत कमळ चिन्हावरचाच खासदार होणार असं म्हणत भाजप पदाधिकाऱ्यांनी शड्डू ठोकले आहेत। शिंदेंच्या शिवसेनेत असलेल्या श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांनीच आक्षेप घेतलाय। कमळ चिन्ह तुम्ही मावळ लोकसभेत घेऊन या, निवडून आणण्याची जबाबदारी त्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे। निवडणूक प्रमुख म्हणून तुम्हाला शब्द देतो की कमळ चिन्ह आल्यावरती सगळ्याधिक मतदान हे मावळ विधानसभेतून होईल, सगळ्याधिक आघाडी ही मावळ विधानसभेतून होईल, हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनीही श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला विरोध केलाय। आमचा उमेदवार असताना आम्ही कमळाच्या उमेदवाराची का वकिली करावी किंवा आम्हाला कमळाच्या चिन्हावरचा उमेदवार मावळाला द्यावा आम्ही का सांगावं? ते म्हणतात का, भाजपवाले म्हणतात का की राष्ट्रवादीचा उमेदवार जर मावळचा आला तर आम्हाला आनंद आहे, समाधानी म्हणतात का? मग आम्ही प्रत्येक वेळेला फक्त पुढाकार घ्यायचा, आम्हीच 2 पाऊल पुढे यायचं अशी भूमिका आम्ही घेणार नाही। हा झाला मावळ लोकसभा मतदारसंघातला तिढा। शिरूर मतदारसंघातही अशी स्थिती निर्माण झाली आहे। शिरूरमध्ये अमोल कोल्हेंच्या विरोधात लढण्यासाठी आढळराव पाटील इच्छुक आहेत। यासाठी आढळराव पाटील, दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठकही झाली आहे। आढळराव पाटलांनी घड्याळाच्या चिन्हावर लढावं असा प्रस्ताव अजित पवारांनी ठेवल्याची माहिती आहे, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी त्याला विरोध केलाय। आज पिंपरी चिंचवड शहरातील ज्यांना पद्धतीने सर्व पक्ष सोडून गेले त्यातला एक ज्येष्ठातला असेल तर तो विलास लांडे त्या ठिकाणी आहे असं मी त्या ठिकाणी दावा करतो। जर आयात उमेदवार करायचा असेल तर मग तुम्ही भारतीय जनता पार्टीला हा शिरूर लोकसभा मतदारसंघ सोडा आणि महेश लांडगेला तिकीट द्या। अमोल कोल्हेंना पुन्हा खासदार होऊ देणार नाही असा चंग अजित पवारांनी बांधलाय, पण अजित पवारांसमोर आता स्वपक्षीयांची नाराजी दूर करण्याचं आव्हान उभं ठाकलंय। महायुतीतला हा जागा वाटपाचा तिढा वरिष्ठ नेते कसा सोडवणार हाच प्रश्न आता आहे। नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।